पुढच्या बातमीकडे बातमी आहे शिवसेनेतल्या 2 गटामध्ये सुरू असलेल्या शक्ती प्रदर्शनाच्या संदर्भातली। हे 2 चेहरे, एक उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, हे 2 युवा नेते सिल्लोडमध्ये आमने सामने येणार आहेत। दसरा मेळाव्याची जी सगळी रंगीत तालीम आपण बघितली, दोघांमध्ये स्पर्धा झाली, 2 मेळावे झाले आणि आता त्यांच्या पुत्रांमध्ये म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र या दोघांमध्ये आता सिल्लोडमध्ये हा सामना रंगणार आहे। एका दिवशी दोघांच्या सभा, दोघांचे शक्ती प्रदर्शन आणि हा सामना कोण जिंकणार उत्सुकता निश्चित असणार आहे। सिल्लोडमध्ये सभांद्वारे शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचं हे शक्ती प्रदर्शन होणार आहे। 7 नोव्हेंबरला श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या सभा घेणार आहेत। सिल्लोडमध्ये एका दिवशी 2 सभा असल्यानं कोणती सभा सर्वाधिक गर्दी खेचते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या सभांच्या निमित्तानं ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंच्या पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे। कारण आदित्य ठाकरेंच्या सभेची जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावर आहे, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेची जबाबदारी समीर सत्तार यांच्यावर आहे। त्यामुळे कुणाच्या सभेला जास्त गर्दी होते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ज्या अर्थी आदित्य साहेबाचा दौरा आहे आणि त्या अर्थी दुसरा दौरा ठरतोय, जे ठेवणारे आहेत अब्दुल सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। यांच्या मनात आता भीती शिवसेनेची निर्माण झाली आणि म्हणूनच अशा पद्धतीने त्यांनी त्याच दिवशी सभा ठेवलेली। शिवसेनेची संघटनात्मक रचना आहे, शिवसेनेच्या मागे जन्मत आहे, लोक येतील, शिवसेनेची ताकद त्या दिवशी आम्ही दाखवू। मागच्या काळामध्ये मुंबईला सुद्धा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईनी सुद्धा आमची गर्दी पाहिलेली आहे आणि यावेळेस सुद्धा आमचे युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या सभेला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि त्याची धास्ती त्यांनी भरलेली आहे म्हणून असं ते म्हणतायत अंबादास दानवे साहेब। आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आदित्य ठाकरे यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही आणि त्यांच्या सभेची आणि आमच्या सभेची तुलना बी होऊ शकत नाही, हे म्हणणंच चुकीचं आहे। शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या शिरसाट यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। त्यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदा स्थान मिळालं नाही, त्यामुळे त्यांची नाराजी आहे अशा बातम्याही आल्या। पण याच दरम्यान सुषमा अंधारे, ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्यांनी दावा केलाय की संजय शिरसाट हे पुन्हा परत येणार आहेत, त्यांची घरवापसी होणार आहे आणि संजय शिरसाट लवकरच ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। संजय शिरसाट हे शिंदेंसोबत अस्वस्थ असून शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचं अंधारेंनी म्हटलंय। दरम्यान संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंचा हा दावा खोडून काढत त्या माझ्या काळजीपोटी असं म्हणत असल्याचं म्हटलंय। तसंच मी नाराज नसून मंत्रिपदाबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर आता ही धुसफूस सुरू झालेली आहे का, अस्वस्थता वाढत चाललेली आहे का आणि त्या अस्वस्थतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांकडूनच आता खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे का, चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। कारण संजय शिरसाट जे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती, याच पार्श्वभूमीवरती सुषमा अंधारे यांनी केलेला हा दावा अतिशय महत्त्वाचा आहे। कधी कधी माणसं बैमान होतात, पण कधीतरी त्यांना चुका कळतील। परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाही। मातोश्री सगळ्यांना प्रेमाने जवळ करते। मला असं वाटतं की त्याच्यातले सगळ्यात पहिल्यांदा परत येणारे जर कोण असतील आत्ता या घडीला, तर ते संजय शिरसाट साहेब असतील। कारण संजय शिरसाटजी आता प्रचंड अस्वस्थ आहेत, परेशान आहेत। माझ्या माहितीप्रमाणे संजय शिरसाटजी बऱ्यापैकी आमच्या संपर्कात सुद्धा आहेत आणि एखाद्या बहिणीने एखाद्या भावाबद्दलची चिंता व्यक्त करणं, मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आजकाल त्या महाराष्ट्रातील सर्वच भावांबद्दल एक त्यांचा पॉझिटिव्ह व्ह्यू हा दिसून येतोय। पण आम्हाला काही गोष्टीच्या खटकत होत्या, त्याच्यामुळे केलेला हा उठाव शिंदे साहेबाला आम्ही सोबत घेऊन केलेला आहे, म्हणून मी नाराज नाहीये। राहिला मंत्रिपदाचा प्रश्न,
मंत्रिपद कुणाला द्यायचं, केव्हा द्यायचं याचा निर्णय, योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. आणि त्यामुळं सर्वांनाच काही मंत्रिपद मिळेल अशातला काही भाग नाही. महाराष्ट्राच्या या सर्व उठावामध्ये संजय शिरसाटची सुद्धा एक भूमिका होती. हा काम महाराष्ट्र जाणतो, म्हणून कदाचित त्यांना पहिलं सॉफ्ट टार्गेट म्हणून किंवा पहिला अटॅक माझ्यावर करावा असं त्यांच्या एखाद्यात मनामध्ये असेल आणि म्हणून ते माझं नाव घेतात.